शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिनानिमित्त रांजणीच्या श्रीकृष्ण गौशाळेत आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते गोपूजन। तळोदा तालुक्यातील रांजणी येथील श्रीकृष्ण गोशाळेत शुद्ध देशी व गोवंश जतन व संवर्धन दिनानिमित्त आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले। यावेळी आमदार पाडवी यांनी श्रीकृष्ण गोशाळेची पाहणी करत गोशाळेतील उत्कृष्ट व्यवस्थापनाने कौतुक केले। गोवंश जतन व संवर्धन दिनानिमित्त आमदार राजेश पाडवी यांनी तळोदा तालुक्यातील रांजणी येथील गोशाळेला भेट देऊन गोपूजन केले। यावेळी आमदार पाडवी यांच्यासह भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी व विधानसभा क्षेत्र प्रमुख कैलास चौधरी यांच्या हस्ते गोशाळेतील गायींना चारा भरवून गोमातेला अभिवादन करण्यात आले। याप्रसंगी भाजपचे जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अंबालाल साठे, भाजपा ओबीसी मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे, जाणता राजा बहुउद्देशीय संस्थाध्यक्ष योगेश मराठे, भूषण क्षत्रिय आदी उपस्थित होते। यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी राज्यात गोमातेचे संगोपन, संवर्धन व संरक्षण व्हावे यासाठी महायुती शासनाच्या काळात गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला असून यासाठी स्वतंत्र आयोग देखील स्थापन करण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोमाताचे निसीम गोभक्त असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। शिवाय राज्यात सर्वत्र शुद्ध देशी गोवंश व संवर्धन दिन साजरा होत असल्याने या ठिकाणी गोमातेचे पूजन केल्याचे सांगितले। दरम्यान रांजणीतील श्रीकृष्ण गोशाळा ही तालुक्यातील एकमात्र गोशाळा आहे। या ठिकाणी गोमातांचे अतिशय उत्कृष्ट संगोपन केले जात असल्याचे बघून श्रीकृष्ण गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष आनंदा मराठे, व्यवस्थापक धनराज मराठे व सचिव अभिमन्यू चव्हाण, पिनू भवट यांचे आमदार पाडवी यांनी कौतुक केले। यावेळी भाजपा ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोराणे, युवा शेतकरी गणेश बोराणे, गोपाल कोळी, ईश्वर गोसावी, मोहन जाधव, बहादूर ठाकरे, गौरव पाटील, अमोल कोळी, ओम भारती, शुभम भारती, देवीसिंग पाडवी, बुरा पाडवी आदी उपस्थित होते।